नमस्कार, मी निलेश गिरे. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 च्या प्रकरण क्रमांक 7 ज्याचं नाव आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या नवीन प्रकरणाला सुरुवात करत असून या प्रकरणाशी संबंधित आज जे असणार आहे ते आपलं पहिलंच लेक्चर असणार आहे, म्हणजे लेक्चर क्रमांक 1. ठीक आहे. तर पहा, हा जो चॅप्टर आहे तो आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चा भाग आहे, ज्याला नाव देण्यात आलंय ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. आणि याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्मजीव काय असतात, सूक्ष्मजीवशास्त्र काय असतं, तसंच या सूक्ष्मजीवशास्त्राच्या महत्वाच्या 2 शाखा किंवा महत्वाचे 2 भाग, 2 शास्त्र असं त्याला आपण म्हणू शकतो. जसं की सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि कोण औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. एकंदरीत या प्रकरणामध्ये काय शिकायचंय याकडे जर आपण लक्ष दिलं किंवा याचा जर आपण एक थोडक्यात आढावा घेतला तर तुम्हाला कळेल की 3 महत्वाचे मुद्दे येतात जे ह्या प्रकरणामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पहिला मुद्दा आहे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण पाहूया सूक्ष्मजीवशास्त्र कशाला म्हणतात, नंतर पाहूया उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र काय असतं, नंतर आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. मग सूक्ष्मजीवशास्त्राचे 2 प्रकार म्हणू शकतो किंवा 2 भाग म्हणू शकतो. एक उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, दुसरं औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र ज्याला आपण म्हणतो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, आणि तिसरा मुद्दा म्हणजेच उत्पादने किंवा प्रॉडक्ट्स. ठीक आहे, इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रॉडक्ट्स. मराठीत सांगायचं म्हटलं तर उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि तिसरा मुद्दा म्हणजेच उत्पादने. तर एकंदरीत काय तर या प्रकरणामध्ये तुम्हाला ते सर्व उत्पादने पाहायचेत, ते सर्व प्रॉडक्ट्स पाहायचेत आपण म्हणू शकतो, जे की आपण सूक्ष्मजीवशास्त्रांचा वापर करून बनवतो. ठीक आहे, मग ते सर्व उत्पादने किंवा त्या सर्व प्रक्रिया जिथं सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि अशा गोष्टी किंवा अशा पदार्थांची निर्मिती केली जाते ज्या की मानवी फायद्यासाठी किंवा मानवी कल्याणासाठी उपयोगी असतील. ठीक आहे, मग सूक्ष्मजीव कोण असतात ते आपल्याला पाहावं लागेल, कोणते कोणते सूक्ष्मजीव आपल्या फायद्याचे येतं. परंतु आज हे जे सूक्ष्मजीव येतं ते खूप सारे असे प्रॉडक्ट्स किंवा उत्पादने किंवा आपण होण्या पदार्थ आपल्याला बनवून देतात की जे आपल्या म्हणजे मानवाच्या फायद्यासाठी महत्वाचे आहेत. मग ते कोणते कोणते पदार्थ येतं जे या सूक्ष्मजीवांचा वापर करून बनवले जातात, त्या पदार्थांना बनवण्याची प्रक्रिया काय आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये कोणत्या पदार्थाला बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणता सूक्ष्मजीव कशा प्रकारे योगदान देतो किंवा मदत करतो आपल्याला, हे सर्व सांगणारं एक प्रकरण म्हणजेच आपण म्हणू शकतो ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. ठीक आहे, तर पहा, सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला सांगितलंय की ह्या प्रकरणामध्ये कोणते कोणते मुद्दे आपल्याला पूर्ण करायचे. तर पहिला मुद्दा असणार आहे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, दुसरा मुद्दा असणार आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. परंतु जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं समजा उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि इथं आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, इथंच हे 2 मुद्दे संपतात. आणि त्याच्यानंतर या प्रकरणाचा मुख्य तिसरा मुद्दा ज्याच्यावरती पूर्ण प्रकरण चालतंय किंवा ज्याच्यामध्ये आपलं पूर्ण प्रकरण आहे ते म्हणजेच कोण, उत्पादने. मग इथून खाली जेवढा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ते उत्पादने आणि त्या प्रक्रिया शिकायच्या ज्यांच्या दरम्यान किंवा ज्या गोष्टींमध्ये सूक्ष्मजीवांचा काय केला जातो, वापर केला जातो. तर मग पहा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, थोडं आठवायचंय. कधीतरी ज्या गोष्टी याच्या अगोदर आपण शिकलेला असतो त्याच्याबद्दल ज्यावेळेस एखादा प्रश्न विचारला जातो तिथं ते म्हणतात थोडं आठवा, याचा अर्थ ते कधीतरी झालेलं आहे. तर काय, कोण कोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. ठीक आहे, असे कोणते कोणते सूक्ष्मजीव आहेत. मग आपण सगळ्यात अगोदर पाहूया सूक्ष्मजीव कशाला म्हणतात. तर असा सजीव जो की आपण होण्या की आकाराने एकदम सूक्ष्म किंवा लहान असल्यामुळे ज्याला आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. ठीक आहे, ज्याला पाहण्यासाठी शक्यतो सूक्ष्मदर्शिकेची म्हणजे मायक्रोस्कोपची गरज असते, अशा जीवांना सजीवांना काय म्हणतात, सूक्ष्मजीव. आणि इंग्लिशमध्येच आपण त्यांना म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, मग कोण असतात सूक्ष्मजीव, तर ज्यांना उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही त्यांना आपण म्हणतो सूक्ष्मजीव, म्हणजे ज्यांना पाहण्यासाठी शक्यतो सूक्ष्मदर्शिकेची म्हणजेच कोणाची गरज असते, मायक्रोस्कोपची. मग सूक्ष्म आकाराचे असणारे जीव, लहान आकाराचे असणारे जीव ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिका लागते त्यांना म्हणतात सूक्ष्मजीव. आणि ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो जसं की समजा जीवाणू आहेत किंवा विषाणू असतील, खूप साऱ्या फंगी म्हणजेच किंवा कवके म्हणू शकतो आपण त्याला,
त्याचप्रमाणे काही शैवाल सुद्धा येतं. एका पेशीपासून बनलेले शैवाल किंवा अल्गी, क्लोरेल नावाची अल्गी आहे समजा, ग्रीन कलरची, हिरव्या कलरची, एका सेलची अल्गी आहे. मग तिला पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला कोण लागतो? मायक्रोस्कोप इत्यादी. हे जे असतील यांना मी काय म्हणतो? सूक्ष्मजीव. ठीक आहे. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जे आमचं विज्ञान आहे, विज्ञानाची ती शाखा जी सजीवांचा अभ्यास करते त्याला आम्ही जीवशास्त्र म्हणतो. ठीक आहे. मग जीवशास्त्रामधली ती शाखा जी की कोणत्या सजीवांचा अभ्यास करते? तर अशा सजीवांचा जे उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, म्हणजे सूक्ष्मजीवांचा. मग सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारी शाखा किंवा विज्ञान त्याला आम्ही म्हणतो सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे. मग असं शास्त्र सजीवांचं ज्याच्यामध्ये कोणत्या सजीवाचा अभ्यास केला जातो? सूक्ष्म आकाराच्या सजीवाचा, म्हणजेच आपण म्हणू शकतो सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारं विज्ञान, शास्त्र, शाखा, याला आपण काय म्हणू शकतो? सूक्ष्मजीवशास्त्र. तर आता या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न विचारलाय, कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात? तर हे प्रकरण पुढे शिकत असताना किंवा ह्याच्या अगोदर जर तुम्ही कधी या मायक्रोब्स बद्दल किंवा सूक्ष्मजीवांबद्दल शिकला असाल तर तुम्हाला कळेल अनेक जीवाणू, अनेक विषाणू, अनेक जीवाणू येतं, अनेक विषाणू येतं म्हणजे व्हायरस येतं, अनेक बुरशी म्हणजे फंगी किंवा कवक येतं, अनेक शैवाल येतं छोट्या आकाराचे सूक्ष्मजीव म्हणू शकतो आपण, अनेक प्रोटोजोआ येतं छोट्या आकाराचे. हे असे अनेक सूक्ष्मजीव येतं जे की आपल्याला उपयोगी पडतात. कसे उपयोगी पडतात? तर यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळ्या अशा प्रक्रिया आपण करून घेतो की ज्या आपल्या फायद्याच्या येतात. म्हणजेच हे आपल्याला उपयोगी असणारे कोण येतं? सूक्ष्मजीव. मग कोणते कोणते पदार्थ आहे ज्यांच्यापासून आपल्याला बनवू शकतात किंवा आपल्याला मिळू शकतात जे आपल्या फायद्याचे येतं? जसं की जर आपण जीवाणूंचा किंवा आपण ज्याला बॅक्टेरिया म्हणतो, बॅक्टेरियाचा जर आपण वापर केला तर याच प्रकरणामध्ये आपण शिकणार येतं आपण खूप सारे दुग्धजन्य पदार्थ येतं. दही असेल किंवा दहीचा एक दुसरा प्रकार आपण जो पाहणार आहोत योगर्ट असेल किंवा इथं लोणी असेल किंवा चीज असेल. चीज मध्ये आपण इथं पाहणार आहेत की तिथं त्यांनी बॅक्टेरियाला दिलेलं नाहीये, तर तिथं ते काही कवकांबद्दल बोललेले, त्याला आपण तिथं वेगळं पाहूया. असे आणि किंवा अँटीबायोटिक्स असतील किंवा एक जैविक खत आहे. आज आपण जे बाजारामधून खत विकत आणतो ते रासायनिक खत असतात, परंतु आज आपण खूप सारे जैविक खत पण वापरले जातात जिथं सेंद्रिय शेती केली जाते. सेंद्रिय शेती म्हणजे जिथं बिलकुल रासायने वापरले जात नाहीत, अशा शेतीमध्ये काही जीवाणूंचा खत म्हणून वापर केला जातो, मग त्याला म्हणतात जैव खत. अँटीबायोटिक्स म्हणजे खूप सारे औषधं आपण जे बनवतो ते औषधं ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो त्याच्यामध्ये पण कोणाचा वापर होतोय? जीवाणूचा. तसंच बुरशीचा जर आपण विचार केला तर ब्रेड किंवा पाव असेल, अल्कोहोल प्रोडक्शन असेल किंवा अँटीबायोटिक्स असतील किंवा अन्न उत्पादन जसं की मशरूम ही एक प्रकारची बुरशी आहे, एक प्रकारची फंगी आहे, कवक आहे, जिला आपण खाण्यासाठी वापरतो. मग हे सुद्धा असे वेगवेगळे पदार्थ आहेत जे सूक्ष्मजीवाचा वापर करून बनवले जातात. तसंच समजा आपण शैवालाचं एक्झाम्पल घेतलं तर शैवाल आपल्यासाठी एक प्रथिनांचा स्रोत आहे. जसं की एका पेशीपासून बनलेली हिरवं शैवाल किंवा एक ग्रीन अल्गी आहे जिचं नाव आहे क्लोरेला. तिला खाल्लं तर आपल्याला खूप सारे प्रोटीन मिळतात, म्हणून तिला म्हणतात सिंगल सेल प्रोटीन. एक पेशी जी की प्रोटीन सारखं काम करते, कारण ती पूर्ण अल्गी किंवा शैवाल एकाच पेशीचं बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला प्रथिने मिळतात. मग असे खूप सारे पदार्थ येतं जे की आपल्याला कोणापासून मिळतात? सूक्ष्मजीवांपासून. मग पहा, दोन प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला इथंच मिळालंय. एक प्रश्न आपल्याला असा विचारला होता, कोणते कोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात? तर जीवाणू, कवके, बुरशी, प्रोटोजोआ येतात किंवा आपण म्हणू शकतो आमच्याकडच्या अल्गे ज्याला आम्ही शैवाल म्हणतो, हे असे सूक्ष्मजीव आम्हाला उपयोगी पडतात. सूक्ष्मजीवाचा वापर करून कोणते कोणते पदार्थ बनवले जातात? तर खूप सारे दुग्धजन्य पदार्थ येतात. दही असेल, लोणी असेल किंवा योगर्ट असेल, त्याच्यानंतर आपण म्हणूया की अल्कोहोल असेल, अँटीबायोटिक्स असेल, जैव खतं असतील, म्हणजे असे अनेक पदार्थ येतात जे आम्ही कोणाचा वापर करून बनवतो? तर ह्या सूक्ष्मजीवांचा वापर करून बनवले जातात. आता खाली पहिला भाग येतो उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. तर मग पहा, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि खाली येतो औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. अगोदर इथं आपण व्याख्या वाचूया
आणि मग पाहूया की या दोघांमधला उदाहरणाद्वारे एक दोघांमधला डिफरन्स. तर पहा, काही एक मिनिट. तर पहा, काही आदि केंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेण्वीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला म्हणतात उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे. आता पहा, सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश आहे. याला म्हणतात औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. मग आपण काय म्हणू शकतो आता की आम्हाला सध्या जे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि कोण पाहायचंय, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, या दोघात काय फरक आहे. तर पहिला मुद्दा आहे आमचा सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे असं विज्ञान किंवा शास्त्र ज्याच्यात सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये आमच्याकडे एक आहे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि दुसरा आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. समजा एखादा आदि केंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी कोण आहे, सूक्ष्मजीव आहे. आता याच्या आतमध्ये याच्याकडनं आपल्याला कोणते कोणते विकरे मिळू शकतात, याच्याकडनं आपल्याला कोणते कोणते प्रथिने मिळू शकतात. आणि दोन महत्वाचे शब्द वापरलेत, विकरे, प्रथिने, नंतर कोण आहे उपयोजित अनुवंशशास्त्र आणि रेण्वीय जैवतंत्रज्ञान. मग पहा, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेण्वीय जैवतंत्रज्ञान आणि पुढे काय लिहिलंय, यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतात. आता दोन शब्द आपल्यासाठी सोपे येतं पण दोन शब्द आपल्यासाठी थोडेसे अवघड येतं. ठीक आहे. पहिला शब्द काय पहा, पहिला शब्द आहे एखादा आदि केंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी जो कोण असतो, सूक्ष्मजीव. आदि केंद्रकी ज्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक्स, ज्या पेशीमध्ये आपण म्हणूया की केंद्रक नसतो, म्हणजेच जो जनुकीय पदार्थ आहे ज्याला आपण डीएनए म्हणतो तो पेशी द्रवामध्ये पडलेला असतो, त्याच्या बाजूला आवरण किंवा कव्हर करण्यासाठी त्या पेशीमध्ये कोण नसतो, न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, त्याला आपण काय म्हणतो आदि केंद्रकी पेशी. मग समजा आदि केंद्रकीचं उदाहरण कोण आहे, आदि केंद्रकीचं उदाहरण आहे आमच्याकडे बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू. आणि दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवाचं आमच्याकडे जर उदाहरण असेल तर आमच्याकडे उदाहरण आहे कवके किंवा आम्ही त्याला काय म्हणतो बुरशी. तर या दोघं पण सूक्ष्मजीव येतं, पण एक आहे आदि केंद्रकी सूक्ष्मजीव आणि एक कोण आहे दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीव. तर या सूक्ष्मजीवाच्या आतमध्ये कोणते कोणते विकरे बनू शकतात, कोणते कोणते प्रथिने बनू शकतात जे की आपल्या फायद्याचे आहेत, मानवाच्या फायद्याला किंवा मानवाला काम येऊ शकतात, याचा अभ्यास करणं. किंवा उपयोजित अनुवंशशास्त्र आणि रेण्वीय जैवतंत्रज्ञान, ह्या दोन शब्दाचा आपण अगोदर अर्थ समजून घेऊया, मग आपल्याला एकंदरीत कळेल कशाला म्हणतात उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. जर उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र कळलं तर आम्हाला कळेल की कोणत्या प्रकारे त्याच्यापासून वेगळा अर्थ आहे कोणाचा, ह्या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचा. मग ठीक आहे, तर पहा उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र काय आहे, इथं लिहिलंय
खूप सारं लिहिलेलं आहे, पण आपल्याला एका लाईन मध्ये नंतर मिनिंग कळेल. अनुवंशशास्त्रातील तत्वे माहिती प्रत्यक्ष जीवनात व उद्योगधंद्यांमध्ये उपयोगात आणणे. जसं की यात जनुक, वारसा, गुणधर्म यांचा अभ्यास करून ते वापरून नवीन वाण तयार करणं, रोग प्रतिरोधक पिके बनवणं, औषधे, लसी तयार करणं, अशा गोष्टी केल्या जातात. आणि एकदम एका लाईन मध्ये जर याचा अर्थ सांगायचा असेल तर अर्थ असा आहे, अनुवंशशास्त्रातील ज्ञान प्रत्यक्ष उपयोगासाठी वापरणं. समजा आता तुम्ही काय घेतलं की एक सजीव आहे, एक सजीव जो की सूक्ष्मजीव आहे, त्याच्या आतमध्ये कोणते प्रथिन येतं, त्याच्या आतमध्ये कोणते विकरे बनतात, किंवा त्याच्या आतमध्ये कोणते जनुक येतं. मग कोणते जनुक आहे, त्या जनुकांपासून कोणते कोणते प्रथिन बनतात, ते जनुक आपल्याला माहिती आहे की अनुवंशशास्त्रामध्ये काय असतं. अनुवंशिकी आपण पाहिलेलं आहे प्रकरण क्रमांक 1 मध्ये, की आपल्याला माहिती की कुठलाही जो गुणधर्म असतो तो गुणधर्म दाखवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जनुके असतात. आणि जर ते जनुके पुढच्या पिढीकडे गेले तर मागच्या पिढीकडनं ते गुणधर्म पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात त्या जनुकांच्या मार्फत. म्हणजेच एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणधर्म वाहून नेण्यासाठी कोण कारणीभूत असतात, तर हे जनुके कारणीभूत असतात, जे आपल्या डीएनएचा भाग येतं. मग त्याच्या शरीरामध्ये कोणते कोणते जनुक येतं, तो जो सूक्ष्मजीव आहे त्याच्या शरीरातल्या सगळ्या जनुकांचा अभ्यास करणं, कोणत्या जनुकापासून एखादा पदार्थ आपल्याला आपल्या कामाचा मिळतोय का, त्याचा वापर करून, त्या जनुकांचा वापर करून किंवा त्याच्या शरीरातल्या जनुकाचा ज्ञानाचा वापर करून आपल्याला कामाला येतील असे वेगवेगळे वाण किंवा जाती तयार करणं, रोग प्रतिरोधक पिके बनवणं किंवा औषधं, लसी तयार करणं, अशा गोष्टी केल्या जातात. जसं की समजा एक एक्झाम्पल आहे, बीटी क्रॉप. ठीक आहे, बीटी क्रॉप्स किंवा पिकं म्हणतो आपण त्याला. काय झालं की एक सूक्ष्मजीव होता, आदि केंद्रकी सूक्ष्मजीव. हा एक कोण होता, आदि केंद्रकी सूक्ष्मजीव. म्हणजेच हा होता एक जीवाणू, म्हणजेच बॅक्टेरिया. आणि मला कळलं की याच्या शरीरामध्ये हा जो त्याचा जनुकीय पदार्थ म्हणजेच कोण आहे, डीएनए. त्याच्या डीएनएचा एक तुकडा समजा याला आपण म्हणतो, तिथे एक जनुक आहे. या जनुकापासून असा एक प्रथिने किंवा रसायन तयार होतं की त्याला जर एखाद्या आपण म्हणूया की समजा कोणी खाल्लं इन्सेक्टने किंवा कीटकाने, तर त्या कीटकाचा काय होतो, मृत्यू होतो. म्हणजेच त्या रसायनाजवळ किंवा त्या प्रथिनाजवळ, ठीक आहे, ह्या जनुकापासून असा एक प्रथिने म्हणा किंवा त्याच्यापासून एक असा घटक तयार होतो की त्या घटकामुळे आपल्या पिकावरती बसणाऱ्या कोणाला धोका आहे, कीटकाला. म्हणजेच कोण मरू शकतात, कीटक मरू शकतात. परंतु कीटक मरू शकतात असा पदार्थ किंवा प्रथिन बनवणारा जो जनुक आहे तो कोणाच्या आतमध्ये, ह्या एका बॅक्टेरियाच्या, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे बॅसिलस थरंजेनेसिस. मग आपण त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतो कोण, बीटी. मग हा जो बॅसिलस थरंजेनेसिस नावाचा बॅक्टेरिया आहे, त्याचा अभ्यास करताना मला काय ज्ञान मिळालं की ह्याच्याकडे एक जनुक आहे, त्या जनुकापासून एक असा पदार्थ मिळेल की जो पदार्थ कीटकांना मारू शकतो. मग आपण काय केलं की याचा वापर केला की याच्या शरीरातून तो जनुक काढला आणि तो जो जनुक आहे त्या जनुकाचा वापर करून आज आपण असे पिकं तयार केले की आपल्याला माहिती आहे, जर आपण एका पेशीत हा जनुक बसवला, तिच्यापासून शरीरात जेवढ्या पेशी तयार होतील सगळ्यांमध्ये तो जनुक जाईल. मग आपण आज असे पिकं तयार केले जे ह्याच प्रकरणात कदाचित आपल्याला असेल पुढे गेल्याच्या नंतर किंवा तुम्हाला ह्याच्या अगोदर झालं असेल बीटी क्रॉप्स, तर त्यांच्यामध्ये तो जनुक जाईल आणि त्या जनुकापासून सगळ्या पेशींमध्ये असा पदार्थ बनेल की जेणेकरून यांच्याजवळ कीटक येणार नाहीत. कारण कीटकांना माहिती आहे यांच्या शरीरात तो पदार्थ आहे, जो पदार्थ आपल्या शरीरात गेला तर आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणजेच काही विशिष्ट कीटकांना पिकांपासून लांब ठेवण्यासाठी आपण रोग प्रतिकार शक्ती असणारे कीटक आपण पिकं बनवले. तर मग हे कोण झालं, तर एकंदरीत तुम्ही तुमचं जे नॉलेज आहे, तुमचं अनुवंशशास्त्रामधलं जे ज्ञान आहे ते तुम्ही प्रत्यक्ष स्वरूपात वापरलं. काय वापरलं की जर एखादा जनुक आहे त्याचा गुणधर्म आपल्या कामाचा असेल, तो जनुक जर आपण ह्या पिकामध्ये बसवला तर पिकाला तो गुणधर्म मिळून जाईल.
आणि एकंदरीत तुम्ही त्याच्यापासून एक पिकाचा वाण बनवला, म्हणजेच आपण म्हणू शकतो की रोग प्रतिरोधक कोण बनवलं, पीक बनवलं. याला काय म्हणतात, उपयोजित अनुवंशशास्त्र. मग पहा आता इथपर्यंत आलोत आपण. आता पुढे आणखीन एक शब्द होता आणि मग आपण पूर्ण डेफिनेशन पाहूया. दुसरा कोणता आहे, रेन्वीय जैव तंत्रज्ञान. याचा अर्थ काय, एखादा जो सूक्ष्मजीव आहे त्याच्या पेशीमध्ये जे कोणते रेणू येतं, मुख्यत्वे डीएनए असेल, आरएनए असेल किंवा प्रथिने असतील, ह्या रेणूंमध्ये त्या रेणूंचा अभ्यास करणं आणि त्या रेणूंमध्ये अशा पद्धतीने बदल करवणं की जेणेकरून आपण म्हणूया की त्याच्यापासून आपल्याला कामाला येईल असा पदार्थ तो बनवून देईल. जसं की समजा हा बॅक्टेरिया होता, या बॅक्टेरियाकडे हा त्याचा स्वतःचा डीएनए होता. काय केलं, हा आपला डीएनए, आपल्या डीएनए मधून एक हा असा डीएनएचा तुकडा म्हणजे जनुक होता, त्या जनुकापासून भविष्यात एक प्रथिन बनवायचा ज्याचं नाव होतं किंवा विक्रय म्हणून काम करतो, हार्मोन म्हणून काम करतो, ज्याला आम्ही म्हणतो इन्सुलिन. मग ह्या जनुकाकडे इन्सुलिन बनवण्याची माहिती आहे, क्षमता आहे. मग आम्ही काय केलं की तो जीन बाजूला काढला आमच्या डीएनए मधून, जीन म्हणजे जनुक बाजूला काढला आणि तो ह्या बॅक्टेरियामध्ये बसवला. समजा इथं आणून बसवला. कसा बसवला, तो प्लाझमिड वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्ही वरच्या क्लासमध्ये गेल्याच्या नंतर शिकाल 11वी 12वीला, परंतु ह्याच्या शरीरामध्ये बसवला. याला डीएनए पुनःसंयोजित तंत्र म्हणतो आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये बसवल्याच्या नंतर काय झालं की याचा जो स्वतःचा डीएनएचा रेणू आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला अपेक्षित असा बदल केला आणि आता हा बॅक्टेरिया ज्याच्याकडे मुळात या जीवाणूकडे मुळात कोणती क्षमता नव्हती, आपण म्हणूया की काय बनवण्याची, इन्सुलिन, तर हा आपल्याला काय बनवून देऊ लागला, इन्सुलिन. ज्या व्यक्तीला डायबिटीज झालाय, रक्तामध्ये शर्करा जास्त झाली आहे, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला कोणाची गरज असते, इन्सुलिनची. तो आपल्या शरीरात बनतो परंतु या व्यक्तीच्या शरीरात काही कारणास्तव तो बनत नसेल. मग जर समजा इन्सुलिनची आपल्याला गरज आहे तर आज आपण काय केलंय, याचा जो डीएनएचा रेणू आहे त्या डीएनएच्या रेणूमध्ये अशा प्रकारे बदल केलाय की तो बॅक्टेरिया जीवाणू आपल्याला आज काय बनवून देतोय, इन्सुलिन. याला काय म्हणतात, रेन्वीय जैव तंत्रज्ञान. मग आता जर आपण परत आपल्या मूळच्या व्याख्येकडे आलोत की एकंदरीत त्या व्याख्येमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की नेमकं उपयोजित अनुवंशशास्त्र म्हणजे काय, जी पुस्तकात दिली आहे त्याच्यानुसार. तर पहा, जे कोणते सूक्ष्मजीव येतं, मग ते आदी केंद्रके असतील म्हणजे प्रोकॅरियोट जसं की बॅक्टेरिया वगैरे, जीवाणू वगैरे, किंवा दृश्य केंद्रके असतील जसं की फंगी म्हणजेच बुरशी किंवा कवक वगैरे, तर एखाद्या सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये, एखाद्या सूक्ष्मजीवाच्या आतमध्ये कोणते कोणते विक्रय येतं, कोणते कोणते प्रक्रिया आपण म्हणूया की प्रथिन येतं, कोणते कोणते त्याच्याकडे आपण म्हणूया की असे जनुक येतं ज्या जनुकांचा आपल्याला वापर होऊ शकतो किंवा आपल्या कामाला येऊ शकतात. म्हणजेच उपयोजित अनुवंशशास्त्र त्या जनुकाचा, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपल्याला जे अनुवंशशास्त्राचं ज्ञान आहे ते ह्या सूक्ष्मजीवशास्त्रावरती आपण वापरू शकतो. कशा पद्धतीने आपण त्याच्या शरीरात जे रेणू येतं, डीएनए वगैरे, त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, म्हणजेच रेन्वीय जैव तंत्रज्ञान. याचा अभ्यास केला जातो. त्या शाखेला किंवा त्या प्रकाराला काय म्हणतात, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे. या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो, कारण हा कशासाठी चाललाय, इन्सुलिन कोणासाठी बनवायचंय, समाजासाठी बनवायचंय. त्याच्या शरीरात कोणते प्रथिन येतं, कोणते विकर येतं, हे कशासाठी पाहिजे, तर माणसाच्या फायद्यासाठी म्हणजे समाजासाठी पाहिजे. व सूक्ष्मजीवाच्या मदतीने अन्न, औषध यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. ठीक आहे. आता अजून सोप्या भाषेत दोघांमधला डिफरन्स समजून घेऊया. समजा हा एक सूक्ष्मजीव आहे आणि हा एक सूक्ष्मजीव आहे, आदी केंद्रकी सूक्ष्मजीव आहे. समजा हा कोण, एक विषाणू, सॉरी आदी केंद्रकी विषाणू नाही, कोण आहे, हा एक जीवाणू. हा एक जीवाणू आहे. तर ह्या जीवाणूचे सर्व वैशिष्ट्ये म्हणा किंवा ह्या जीवाणूचे सर्व गुणधर्म. दुसरी गोष्ट, याच जीवाणूमध्ये किंवा या जीवाणूची कशा पद्धतीने काय होते, वाढ होते.
याच्या शरीरात कोणते कोणते प्रथिन बनतात, याच्या शरीरात कोणते कोणते विकर बनतात, याच्या शरीरात कोणत्या प्रकारे आपण काय करू शकतो. तर आपल्याला दोन शब्द वापरले होते. एक शब्द आपल्याकडे कोण वापरला होता, उपयोजित अनुवंशशास्त्र आणि रेणवीय जैव तंत्रज्ञान. म्हणजेच कशा पद्धतीने याच्या शरीरात मी सगळं माझ्याकडे जे कोण आहे अनुवंशशास्त्राचं ज्ञान, ठीक आहे, त्या अनुवंशशास्त्राचं म्हणजेच थोडक्यात कशा पद्धतीने माझं जे जेनेटिकचं नॉलेज आहे ती मी ह्याच्यामध्ये वापरू शकतो. जसंच आपण म्हणूया की समजा रेणवीय जैव तंत्रज्ञान, कशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी म्हणू शकतो आपण त्याला, की कशा पद्धतीने इथं मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी करू शकतो. म्हणजे ह्याचे जे स्वतःचे काही मॉलिक्युल्स आहेत, रेणू येतं, याच्याकडे जो DNA RNA प्रथिन येतं, त्यांच्यामध्ये काही बदल घडवून मी आपल्यासाठी काही म्हणजेच मानवी फायद्यासाठी समाजासाठी काही फायद्याच्या गोष्टी बनवू शकतो का, याचा सगळ्याचा जो अभ्यास केला जातो ती जी शाखा आहे त्याला काय म्हणायचं आपण, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. मग कुठलाही जो एखादा सूक्ष्मजीव आहे तो आदि केंद्रकीय असेल किंवा दृश्य केंद्रकीय असेल, त्याचे सगळे वैशिष्ट्य गुणधर्म किंवा त्याच्या शरीरात कोणते प्रथिन येतं, त्याच्या शरीरात कोणते विकर येतं, त्याच्या शरीरात कशा पद्धतीने आपण जेनेटिकचं किंवा अनुवंशशास्त्राचं ज्ञान वापरू शकतो, त्याच्यासोबत आपण कशा पद्धतीने रेणवीय आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी किंवा जैव तंत्रज्ञान वापरू शकतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं ह्याला म्हणतात उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. याचा सगळ्यांचा अभ्यास करून नेमकं काय करायचं असतं, तर याच्याद्वारे मानवी फायद्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. जसं की अन्न उत्पादनं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्ट किंवा उत्पादने असतील जे की मानवासाठी असतील, असे उत्पादन याचा वापर करून आपण कशा प्रकारे बनवू शकतो याचा फक्त अभ्यास करणं ह्याला काय म्हणतात. समजा हा बॅक्टेरिया मी लॅबमध्ये घेऊन आलो, प्रयोगशाळेमध्ये घेऊन आलो आणि याचा मी अभ्यास केल्याच्या नंतर हे पाहत होतो की हा बॅक्टेरिया कसा वाढतो, या बॅक्टेरियाच्या शरीरात असे कुठले प्रोटीन किंवा प्रथिन किंवा विकरे बनतात जे माझ्या फायद्याचे येतं, असा कुठला याच्या शरीरामध्ये जनुक आहे का, जो जनुक मी बाहेर काढून जर एखाद्या दुसऱ्या आपण म्हणूया की प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या शरीरात बसवला तर त्याला काही फायदा होऊ शकतो का, याच्या शरीरात असा कुठला जनुक आहे का, त्याच्यापासून एक असा पदार्थ बनतोय ज्या पदार्थाला आम्ही औषध म्हणून किंवा अँटीबायोटिक्स म्हणून वापरू शकतो. हे सगळं अभ्यास करणं ह्याला काय झालं, ते कोण झालं, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. ह्याचा अर्थ असा आहे कशा प्रकारे एखाद्या सूक्ष्मजीवाला किंवा एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण आपल्याकडे उपयोगी आणू शकतो, आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करू शकतो, याचा अभ्यास करणं ह्याला काय म्हणतात उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. एकदा का कळलं की ह्या बॅक्टेरियाच्या शरीरापासून किंवा ह्या बॅक्टेरियाकडे किंवा ह्या सूक्ष्मजीवापासून आपल्याला कोणता फायदा होतोय, कोणते प्रथिन बनू शकतात, कोणते विकर बनू शकतात, कोणते बाकीचे उत्पादन ह्याच्या शरीरातून आपल्याला मिळू शकतात, जसं की अँटीबायोटिक्स मिळू शकतं का, अल्कोहोलचं प्रोडक्शन हा करू शकतो का, हे एकदा कळलं तर कशा पद्धतीने त्याचा इंडस्ट्रीमध्ये, कशा पद्धतीने त्याचा कारखान्यांमध्ये एखादा पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवण्यासाठी आपण वापर केला जातो किंवा वापर करू शकतो, याचा अभ्यास करणं ते कोण झालं, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. आता परत एकदा, हा एक सूक्ष्मजीव आहे, तो आपण कशा पद्धतीने वापरू शकतो याचा अभ्यास जर करत असाल ते कोण झालं, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. मग कळलं की हा सूक्ष्मजीवाचा ज्यावेळेस मी पूर्ण अभ्यास केला, मला कळलं की त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल मिळू शकतं. मग आता या सूक्ष्मजीवशास्त्राचा अल्कोहोल मिळवण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण की आर्थिक फायद्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजेच कारखान्यामध्ये, कंपन्यांमध्ये मी वापर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अल्कोहोल म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देऊ शकेल, याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कोण झालं, ते औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. मग आता दुसरा प्रकार, सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा कोण आहे, समावेश आहे. थोडक्यात काय की कशा पद्धतीने तुम्ही अगोदर अभ्यास केला, एका सूक्ष्मजीवाचा प्रयोगशाळेमध्ये अभ्यास केला की ह्या सूक्ष्मजीवशास्त्राचा मी प्रयोगशाळेमध्ये अभ्यास करताना मला कळलं की तो मला ह्याच्यापासून एक उत्पादन मिळू शकतं, एखादा प्रथिने मिळू शकतो, एखादा विक्रय मिळू शकतो, एखादं अँटीबायोटिक्स मिळू शकतं किंवा तो अल्कोहोल बनवून देऊ शकतो. तर आता तो त्या गोष्टी देऊ शकतो, हे कोणाला, हे कोणत्या शास्त्रात कळलं, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रात. आता ते ज्ञान मग त्या उत्पादनाला किंवा त्या सूक्ष्मजीवाचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फायद्यासाठी किंवा मानवी फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावरती ते उत्पादन मी कसं करू शकतो, याच्यासाठी कोण आलं, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र.
सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र. म्हणजेच ज्यावेळेस एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, सूक्ष्मजीवाला कारखान्यामध्ये किंवा आपण होण्या व्यवसायामध्ये वापरलं जाईल, कशासाठी? आर्थिक फायद्यासाठी, समाजाच्या फायद्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीतून महत्वाच्या प्रक्रिया. जसं की आज आपल्याकडे पर्यावरणामध्ये एक महत्वाची समस्या आहे कचरा. तर त्या कचऱ्याचं व्यवस्थापनासाठी कशा पद्धतीने आम्ही कोणाला वापरू शकतो? सूक्ष्मजीवाला. समजा समाजाच्या फायद्यासाठी आम्ही कशा पद्धतीने सूक्ष्मजीवाचा वापर करून व्यवसायामध्ये आम्ही अँटीबायोटिक्स बनवू शकतो, विकर बनवू शकतो, जे की आमच्या समाजाच्या फायद्यासाठी कामाला येतील. कशा पद्धतीने समजा सूक्ष्मजीवाचा वापर करून आम्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काय बनवू शकतो? समजा ब्रेड बनवू शकतो, पाव बनवू शकतो, अल्कोहोल बनवू शकतो, जे की आम्ही नंतर विकण्यासाठी वापरू शकतो, ज्याने आम्हाला आर्थिक फायदा होईल. मग आर्थिक फायद्यासाठी, सामाजिक फायद्यासाठी किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस सूक्ष्मजीवांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो, त्याला म्हणायचं कोण? औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. याच्यात काय केलं जातं? यासाठी मग या गोष्टी बनवण्यासाठी उपयोग ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. मग समजा आम्हाला कळलं की विकरे किंवा जी फंगी आहे, कवक आहे, ती काय करू शकते? किण्वन नावाच्या प्रक्रियेने अल्कोहोल बनवून देऊ शकते. मग आम्ही काय केलं? अल्कोहोल विकून आर्थिक फायदा होईल म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या त्या फंगीचा वापर केला, त्या बुरशीचा वापर केला, त्या कवकाचा वापर केला. तिने काय केलं? मग तिने आम्हाला मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचं उत्पादन मिळवून दिलं. मग आर्थिक फायद्यासाठी झालं. मग आम्हाला कळलं की एखादी फंगी, बुरशी किंवा एखादा जीवाणू असा आहे की तो आम्हाला अँटीबायोटिक्स म्हणजे एक औषध बनवून देऊ शकतो. मग आम्ही त्याचा औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर केला आणि त्याच्याकडनं जी प्रक्रिया, ज्या प्रक्रियेने तो काय बनवतो? अँटीबायोटिक्स किंवा ती फंगी अँटीबायोटिक्स बनवते, त्यांना ती प्रक्रिया घडवून आणायला सांगितली आणि त्यांनी आम्हाला काय मिळवून दिलं? अँटीबायोटिक्स. मग ज्या वेळेस तुम्ही फक्त शाळेमध्ये, प्रयोगशाळेमध्ये एखाद्या सूक्ष्मजीवाचा, त्याच्या आतमध्ये बनणाऱ्या विकराचा, प्रथिनांचा किंवा त्याच्याकडे कोणते कोणते जनुक येतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण जेनेटिक्स किंवा अनुवंशशास्त्राचं आपलं ज्ञान वापरू शकतो, कशा पद्धतीने त्या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये रेनवी आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी किंवा जीवशास्त्र जो काही तुमच्या पुस्तकात दिलेला तो पहिला पार्ट आहे, तो भाग कोणाचा आला? सगळा उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्राचा. परंतु ज्यावेळेस सूक्ष्मजीवाचा औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये असे काही उत्पादनं बनवण्यासाठी किंवा अशा काही प्रक्रियांमध्ये त्यांचा वापर केला जातो की ज्याचा फायदा, आर्थिक फायदा होईल, ज्याचा सामाजिक फायदा होईल आणि त्या ठिकाणी आपण म्हणूया किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या प्रक्रियांमध्ये त्यांचा वापर केला जातो, याला म्हणतात. हे सगळं कोण झालं? औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे. मग औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू किंवा प्रमुख बाजू कोणत्या येतात? तर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये पहिलाच हेच फक्त पेज असं आहे जे कळण्यासाठी थोडंसं किचकट आहे. बाकी गोष्टी, बाकी सगळे उत्पादनाचा जो मुद्दा आहे तो एकदम सोपा आहे. मग पहा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू. तर याच्यात काय केलं जातं? किण्वन प्रक्रियेचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं जसं की पाव, चीज, वाईन, रसायनासाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्न घटक, औषधे इत्यादी. दुसरं गोष्ट, कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवशास्त्राचा किंवा सूक्ष्मजीवांचा वापर. मग औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू. मग आपल्याला माहिती आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय? तर सूक्ष्मजीवांचा उद्योगामध्ये वापर करणं कशासाठी? आर्थिक फायद्यासाठी, सामाजिक फायद्यासाठी किंवा पर्यावरणातील काही महत्वाच्या प्रक्रिया घडून आणण्यासाठी ज्यावेळेस आम्ही सूक्ष्मजीवांचा वापर करतो ते जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात? औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. तर ह्याच्या महत्वाच्या पैलू किंवा ह्याच्या महत्वाच्या बाजू किंवा महत्वाचे वैशिष्ट्य काय येतं? तर ह्याचे महत्वाचे वैशिष्ट्य असे येतं की इथं काय केलं जातं? सूक्ष्मजीवांचा वापर करून एक कोणती प्रक्रिया घडून आणली जाते? किण्वन. मग किण्वन नावाच्या प्रक्रियेद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे कोण बनवले जातात? उत्पादने. ठीक आहे. मग पहिली बाजू काय आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची? की सूक्ष्मजीवांचा वापर करून त्यांना कोणती प्रक्रिया? किण्वन प्रक्रिया. तुम्ही फर्मेंटेशन शिकला असाल ज्यावेळेस, तुम्ही ऑक्सिशोसन आणि काय शिकला असाल? विनऑक्सिशोसन. तर सूक्ष्मजीव ज्यावेळेस किण्वन प्रक्रिया करतात त्या किण्वन प्रक्रियेद्वारे त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे काय बनवून घेणं? उत्पादन आहे. जसं की एक सूक्ष्मजीव आहे
ज्याचं नाव आहे कवक किंवा फंगी, ईस्ट नावाची ही जी आहे तिच्याकडनं आपण काय करतो की तिला किण्वन प्रक्रियेने अल्कोहोल बनवायला भाग पाडतो, कारण ती किण्वन प्रक्रियेद्वारे अल्कोहोल बनवते. मग आपण काय केलं की इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपन्यांमध्ये त्या फंगीचा किंवा कवकाचा बुरशीचा वापर केला आणि तिने आपल्याला अल्कोहोल बनवून दिलं. ही झाली पहिली बाजू कोणाची, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची. तसंच वेगवेगळ्या कोणत्या प्रक्रिया ज्या की कोणासाठी कामाच्या येतात, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या प्रक्रिया, जसं की कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण. मग कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण ह्या सगळ्याचा अर्थ काय? औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राच्या महत्वाचे जर तुम्ही पैलू पाहिले, महत्वाचे वैशिष्ट्य पाहिले, महत्वाच्या बाजू पाहिला, तर त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य किंवा पैलू असे येतं की या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये काय केलं जातं, एकतर उद्योगांमध्ये म्हणजेच उद्योगधंद्यामध्ये आपण म्हणू शकतो, उद्योगधंद्यामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये कारखान्यांमध्ये सजीवाचा वापर केला जातो, ज्या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. सूक्ष्मजीवांना किण्वन नावाची प्रक्रिया करायला भाग पाडलं जातं आणि सूक्ष्मजीवांचा वापर करून त्यांच्याकडच्या किण्वन प्रक्रियेद्वारे आपल्याला फायद्याचे असणारे वेगवेगळे उत्पादनं बनवणं, वेगवेगळे प्रॉडक्ट बनवणं, ही एक बाजू येते किंवा ही एक गोष्ट समाविष्ट होते कशाच्या आतमध्ये, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये. दुसरी बाजू कोणते येते की याच सूक्ष्मजीवाचा वापर करून पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रक्रिया घडून आणणं, जसं की सूक्ष्मजीवाचा वापर करून पर्यावरणामधल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, सूक्ष्मजीवाचा वापर करून पर्यावरणामधल्या प्रदूषण नियंत्रणामध्ये आणणं. हे काही महत्वाचे पैलू किंवा ह्या दोन महत्वाच्या गोष्टी समाविष्ट होतात कोणाच्या आतमध्ये, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राच्या आतमध्ये. एक, सूक्ष्मजीवाचा वापर करायचा किण्वन प्रक्रियेद्वारे आणि आपण सूक्ष्मजीवाकडच्या किण्वन प्रक्रियेद्वारे वेगवेगळे आपल्या कामाचे कोण बनवून घ्यायचे उत्पादनं किंवा प्रॉडक्ट. दुसरी गोष्ट, या सूक्ष्मजीवाचा वापर करून पर्यावरणाशी संबंधित काही महत्वाच्या प्रक्रिया जसं की कचरा व्यवस्थापन असेल, प्रदूषण नियंत्रण असेल, या प्रक्रिया घडून आणायच्या. ह्या दोन महत्वाच्या गोष्टींचा समावेश किंवा हे दोन महत्वाचे पैलू कोणामध्ये समाविष्ट होतात, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये. मग पहा कोणते कोणते पदार्थ आपण त्यांचा वापर करून बनवू शकतो, जसं की पाव, चीज, वाईन, वेगवेगळे रसायनं बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्न घटक, औषधे, हे आपण सगळे ह्याच प्रकरणात शिकणार आहेत. असे अनेक उत्पादनं कसे बनवायचे, त्यांच्याकडच्या कोणत्या प्रक्रियेने, किण्वन प्रक्रियेने. आणि पर्यावरणाशी संबंधित काय करायचं, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी त्यांचा काय करायचा, वापर. ठीक आहे, इथं तुमच्या प्रकरणाचे पहिले दोन मुद्दे. इथून पुढे एकदम चॅप्टर जो आहे तो सोपा आहे, कारण इथून पुढे सगळे तुम्हाला उत्पादनं आणि ते उत्पादन बनवण्यासाठीचे कोणते सूक्ष्मजीव आणि त्याची प्रक्रिया एवढं शिकायचंय. पण इथपर्यंत काय होतं, तर इथपर्यंत तुमच्या दोन गोष्टी संपल्या. एक गोष्ट या प्रकरणाशी ती म्हणजेच उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि नंतर कोण होतं, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे, त्यानंतरचा जो मुद्दा असेल तो म्हणजे यांचा वापर करून आता कोणते उत्पादन आपण बनवतो. मग त्याच्यामध्ये काही दुग्धजन्य उत्पादनं असतील, नंतर आपण सगळं पाहूया की कोणत्या कोणत्या जीवाणू कोणते आपल्याला पदार्थ बनवून देतात, कोणते विषाणू आपल्या पुढे कामाला येतात का, कुठल्या आपण म्हणे की बुरशी किंवा कवक आपल्याला कोणते उत्पादनं बनवून देतात, तर देत असतील तर कोणत्या पद्धतीने बनवून देतात, त्याची प्रक्रिया किंवा कृती काय आहे. ठीक आहे, हे सर्व आपल्या प्रकरणामध्ये शिकायचंय. तर हे आपलं फक्त एक छोटंसं आपण एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, जे की आपल्या ह्या प्रकरणाचा एक संदर्भ किंवा एक ओळख करून देत होतं. ठीक आहे, पुढच्या प्रकरणामध्ये आपला तिसरा मुद्दा चालू होईल, उत्पादने, जो की पुढचा आपला खूप सोपा पार्ट असेल. तर या लेक्चर मधले मुद्दे जर तुम्हाला सगळे समजले असतील तर लेक्चरला लाईक करायचंय, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे. अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.